तुमच्याशी बोलणं बंद करून देईल, पण जसंही तुम्ही पाप कबूल करशाल, येशू जवळ तो येईल, मिठी मारेल आणि तुमचं स्वागत करेल. आणि मग बघा कसे आशीर्वादाचे दरवाजे उघडतात, कसा परमेश्वर काम करतो. देवाला आवडतं जेव्हा आपली आत्मिक उणीव आपण नम्रतेने कबूल करतो. हो आहे मी, चुकलोय मी, पण मी तुझ्या जवळ आलोय. होतात देवा माझ्याकडनं चुका, पण तरी मी तुला सांगतो, माझ्यावर विश्वास ठेव, मी परत ते करणार नाही. किती जण अशी बोलतील? योग्यता से बडके दिया. येतं ना? आवाज उंच पाहिजे. सरमन अजून स्टार्ट झालेलं नाही, वचन अजून सुरू झालेलं. काय माहित कोणाला झाडू मारते मी, उगाच माझा पण टाइम चाललाय. हालेलुया. योग्यता से धन्यवाद के साथ क्या? योग्यता से, योग्यता से बढ़ के. आमेन. योग्यता से बढ़ के दिया. तिला मायग्रेनचा खूप त्रास आहे. डोकं, मुंग्या, दुखणं, त्रास होणं, चक्कर आल्यासारखं. पटकन उभी राहा, काम पटकन. शखाना बांधिनियाना बांध. मायग्रेनचा जे त्रास असतो तो वेगळा आहे. साधं डोकं दुखी, जर तुम्हाला ऍसिडिटी झाली असेल ती वेगळी. पटकन या, लवकर यायचं, आपल्याकडे वेळ नाही. थँक यू जीसस. ठेवा आपल्या मस्तकावर हात ठेवा. या. काय त्रास होतो तुम्हाला? मायग्रेन. मुंग्या कोणाला येतात? मुंग्या कोणाच्या डोक्यात आहेत? तुमच्या डोक्यात मुंग्या येतात. येशूच्या नावामध्ये मायग्रेनच्या दुष्ट आत्म्याला मी थमकवते. येशूच्या नावामध्ये. बी हील्ड इन द नेम ऑफ जीसस. तो होणारा त्रास या दोघी बहिणींना मी तुझ्या पवित्र हाताखाली आणते. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. कोणाकोणाची दातखिळी बसते, अचानक दातखिळी बसते. कोणतरी आहे त्याची दातखिळी बसते, त्रास होतो त्यांना. जर कोणी आहे आपल्यामध्ये भाऊ किंवा बहीण ज्यांना दातखिळी बसते अचानक, या पटकन. सांगा, माईक घ्या. दांत दुखता नहीं, काय मराठी में हिंदी में क्या बोलते हैं उसको? दांत खिळीला काय म्हणतात? लॉक हो जाता है मुंह. तुम्हाला काय होतं? दात खिळी बसते. हात वर करा. तुमचे हात वर करा ज्यांना आरोग्य हवं आहे. आपण गीत गाऊया. तू है सच्चा जिंदा खुदा. हे गीत म्हणत म्हणत तुम्हाला आरोग्य मिळणार आहे. पुन्हा ती दातखिळी येणार नाही. तू है सच्चा. येशूच्या नावामध्ये देवा बरं कर तुझ्या लेकरांना. दातखिळीचा दुष्ट आत्मा निघ येशूच्या नावात.
सर्व जादू टोण्याचा पॉवर मी कॅन्सल करते. येशूच्या नावामध्ये तुझा हात या बहिणींवर येऊ दे प्रभू. तुझा हात या बहिणींवर. एक भाऊ कर्जापायी खूप त्रासलेला आहे, खूप त्रासलेला आहे, मार्ग सुचत नाहीये. आपल्या जागेवर उभं राहा भावा. लाजू नको, घाबरू नको कोणाला. कोणी तुला म्हणेल अरे बापरे काय हे, अजिबात घाबरू नको. आज देव तुझा मार्ग मोकळा करत आहे. उपकार तेरे बेश, कोटी कोटी स्तुती. आमेन. तुम्ही बरे झाले आहात. आपल्या जागेवर बसा. करणारा देव आहे, आपण ग्रहण करायचं. अजूनही तो भाऊ आपल्यातच आहे. देव तुझ्या बरोबर आहे भावा. थँक्यू लॉर्ड. बायबल मध्ये 2 पुरुष आहेत. अध्याय नाही घेत, माझ्याकडे लक्ष द्या. एक शौल राजा आणि एक दावीद राजा. 2 व्यक्ती पुढे येतील. कम आधी आशिष कम. व्हॉट? तुम्ही आहात? त्यांना माहित द्या. तुम्ही नवीन आहात? प्रभूला ओळखता? प्रेज गॉड. काय मला सांगा. मी जे बोलले तेच आहे. मग कसली समस्या आहे तुम्हाला? ओके, आपण त्यासाठी प्रार्थना करूया. नाही, त्यांचा तो प्रॉब्लेम नाहीये जे मी त्यांना सांगितलं. असा कोणीतरी भाऊ आहे जो कर्जात फसलाय, तुम्हाला सुचत नाहीये. ओके, थँक्यू लॉर्ड. तुमचं नाव? तुमचं नाव काय? राजेंद्र कांबळे. येशूच्या नावामध्ये जे दरवाजे बंद आहेत आशीर्वादाचे ते मी उघडते. जे शैतानी दरवाजे उघडे झालेत ते मी बंद करते येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये सर्व निराशा, हताशा आणि चुकी करणारा आत्मा निघून जात आहे येशूच्या नावात. रिसीव इन जीसस नेम. रिसीव इन जीसस नेम. तुमचं इथेच. थँक्यू लॉर्ड. त्यांना माहित द्या. कर्ज सगळ्यांच्या जीवनात असतं, पण मी हे जे बोलले ते विशेष असं आहे की जास्त त्रास होत आहे. समजत नाहीये कसं पुढे जायचं, कसा मार्ग काढायचा. ते तुम्ही असावं. तुम्ही येशूच्या नावामध्ये तुमचे आर्थिक दरवाजे उघडे झाले आहेत. नेक्स्ट टाइम जेव्हा मी जयसिंगपूर मध्ये येईल तुम्ही कर्जमुक्त राहणार आहात. आमेन. बसू शकता. प्रभूचे आशीर्वाद तुम्हाला लाभलेत. देव माझ्यावर एवढं प्रेम करतो ना, मी तुम्हाला सांगते तो माझा शब्द खाली पडू देतच नाही. आमेन. देव आपल्या सगळ्यांवर प्रेम करतो. आले का 2 जण वर? एकीकडून उभं राहा, एकीकडून उभं राहा. एक होता शौल राजा, एक होता दावीद राजा. दोघं राजे. घरी जाऊन अध्याय शोधाचा, वाचायचा. मी फक्त बोलणार आहे. शौलाला लोकांची पसंतीने निवडण्यात आलं.
तो कसा होता? देखना, छान दिसायचा. आणि दावीदाला देवाने निवडलं. आमेन. या दोघांना परमेश्वराने निवडलं. एक राजा, दोन राजांची गोष्ट सांगते. जयसिंगपूर मध्ये दोन राजा आहेत. एक आहे शाऊल राजा, एक आहे दावीद. जयसिंगपूरचा नाहीये, पण तुम्ही समजू शकता. हे दोन व्यक्ती प्रियांनो, परमेश्वराने शाऊलाला निवडलं, लोकांनी निवडून दिलं, देवाने त्या गोष्टीला मान्यता दिली. दावीदाला देवाने निवडलं, अगदी लहान याच्यात अभिषेक दिला, दोघांना जबाबदाऱ्या दिल्या. पहिला राजा शाऊल होऊन गेला, पण दोघांमध्ये फरक होता. शाऊलाला देवाने लवकरच तुच्छ लेखलं, आणि दावीद हा देवाच्या हृदयाचा झाला. शाऊलाने, दावीद हा देवाच्या हृदयाचा असूनही दावीदाने बायबल मधलं सगळ्यात मोठं आणि घाण पाप केलेलं होतं. शाऊलाने ते पाप केलेलं नव्हतं, तरी पण त्याला तुच्छ लेखण्यात आलं. दोन माणसं समोर ठेवायची आहे. एकाचं नाव, दुसऱ्याचं नाव. परमेश्वराने शाऊलाला सांगितलं, जा युद्ध कर, एकाही व्यक्तीला जिवंत ठेवू नको. तुम्ही म्हणशा परमेश्वर माणसं मारतो? नाही नाही नाही, देव योजना राखतो. लक्षात ठेवायचं. त्याच्या हातात आहे घडवणं, आणि त्याच्या हातात आहे त्याला काय करायचं ते करतो. जे लोक देवाच्या राज्याच्या कामात आडवे येतील, परमेश्वर त्यांचा न्यायनाट करतो. ऐकून घ्या. म्हणून त्या नगराचं परमेश्वराने काय सांगितलं शाऊलाला, जा, प्रत्येक कशालाच ठेवू नको, अगदी जनावर पण ठेवू नको. का? कारण ते येणाऱ्या ख्रिस्तासाठी अडचणीचे लोक होते. शाऊल गेला ना लढायला, पण त्यांनी काय केलं? जे ताजे ताजे जाडे जाडे बोकडे मेंढर दरबारात घेऊन आला, राजाला जिवंत ठेवलं. त्याला क्यू आली. आपण जर आपल्या नजरेने पाहिलं तर शाऊलाने काही चुकीचं नाही केलेलं. त्याने मेंढर जपून ठेवली, त्याच्यातली देवाला पण अर्पण केली, राजाला जिवंत ठेवलं, महलात घेऊन आला. पण देवाच्या नजरेत तो चुकला. कधी कधी आपल्याला वाटतं आपण चुकत नाही, पण असं नाहीये. आपण देवापेक्षा ग्रेट आणि दयाळू कधीच नाही होऊ शकत. देवच दयाचा धनी परमेश्वर आहे. येशूच आहे तो. कधी कधी आपण पापाला नकार देत नाही. समोरचा पाप करतोय आणि तो आपला खूप प्रिय असतो, आणि तरी पण आपण म्हणतो जाऊ दे, मी जर ह्याला याची चूक सांगितली तर हा माझ्यापासून दूर जाईल. काही वर्ष तो तुझ्यापासून दूर जाईल, किंवा काही वर्ष तू पाप जर त्याला कबूल नाही केलेलं, सांगितलेलं नाहीये, दापलेलं नाहीये, कारण तो निघून जाईल, सोडून जाईल. ती, तो, काकी, काही पण असो. म्हणून मी यांना बोलत नाही. तुम्हाला माहितीये, जर तुला दिसतंय ते चुकीचं चाललंय आणि देवाचा आत्मा जर तुझ्यात आहे, तर त्याला ते सूचित करून दे. नाहीतर तो पण नरकात, तू पण नरकात. एक म्हणे नरक बिरक काही नसतं, सगळं छाटछूट आहे. म्हणा छाटछूट. तसं नाही, नरकामध्ये चाटचूट आहे. चटा चटके लागतात. कमेंट करायला सोपं वाटतं, मेल्यावर कळलं ना आपल्याला काय छाट आहे काय छूट आहे. आमेन आमेन. शाऊलाने काय केलं? जी देवाने आज्ञा दिली होती ते पूर्ण केलं नाही. आज बरेच लोक परमेश्वराने दिलेली आज्ञा पूर्ण करत नाही.
त्याच्यामध्ये देवाचा आत्मा होता, पण त्याच्यामध्ये स्वतःची बुद्धी होती. दोन गोष्टी एका वेळेस कार्य करू शकता का? होय. नाही नाही नका म्हणू, होय. तुमच्या तोंडातनं गोड पण निघतं आणि कडू पण निघतं का? एक व्यक्ती दोन आत्म्याने चालवला जाऊ शकतो. बलाम माहितीये का? ज्याची गाढवी बोलू लागली. तुम्ही जर आज माझं नाही ऐकलं तर गाढवं येऊन तुम्हाला संदेश देतील. अचानक रस्त्याने गाढव कुत्रं बोलायला लागल तुमच्याशी. एक कुत्र इथं फिरत होतं, पाहिलं ना? तो सांगत होता, ऐका, आज जे होणार आहे ते व्यवस्थित ऐका. पौल पण म्हणला ना, कुत्तों से सावधान. आमेन. बलाम मध्ये दोन आत्मा कार्य करायचे की नाही? सांगा बरं कसं. बलाम नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याला एका व्यक्तीने सांगितलं, जा आणि इस्रायली लोकांना श्राप दे. आणि तो देवाद्वारे अनॉइंटेड होता. त्याच्यात इतकं सामर्थ्य होतं. तो ज्याला श्राप देईल त्याला श्राप लागायचा, तो ज्याला आशीर्वाद देईल त्याला आशीर्वाद लागायचा. पण तो दोन आत्म्यांनी चालत होता. परमेश्वराच्या भयात नव्हता तो. देवाने सांगितलं नाही द्यायचंय तुला इस्रायलाला श्राप, पण तरी तो तेच करायचा. का बरं? दोन आत्म्यांनी चालणारे लोकांना सावधान राहा. आमेन. आपण दोन्ही आत्मे घेऊन नाही चालू शकत. पापी स्वभाव नीतिमान स्वभाव एकत्र नाही होत. अंधार उजेड एकत्र नाही होत. चुकीचं जीवन जगून चांगलं जीवन जगणं मुश्किल आहे. तो जो धार्मिकपणा शौलामध्ये होता तो फक्त लोकांना दाखवणारा होता. पण दाविदाचा जो धार्मिकपणा होता ना, तो देवाच्या हृदयाशी जुडलेला होता. समजतंय का तुम्हाला? शौलाने दाविदा इतकं घाणेरडं पाप केलेलं नव्हतं, तरी देवाने त्याला तुच्छ लेखलं. आणि दाविदाने घाणेरडं पाप केलं, व्यभिचार केला. त्या स्त्रीशी व्यभिचार करून तिच्या नवऱ्याला षडयंत्र रचवून मारून टाकलं. पण तरी हा व्यक्ती देवाच्या हृदयाचा असं म्हटलं गेलेलं आहे. समजतंय तुम्हाला? दोन गोष्टीचा फरक बघा. कारण शौल कधीच मान्य करायचं नाही की तो चुकलाय. तो कधीच मान्य करत नव्हता. देवाचा दास यायचा, त्याला सांगायचा देवाचा न्याय तुझ्यावर येईल, तू असं असं केलं, मी काय चुकीचं केलं मला सांगा. शौल काय म्हणायचा? इकडे लक्ष द्या ना. शौल काय म्हणायचा? मी काय चुकलो ते मला सांगा. जो व्यक्ती आपल्या चुका कबूल करत नाही त्याचे हाड कसे असतात? कुजके. आणि त्याच्यामध्ये निराशा असते. शौलाने कधीच त्याची चुकी मान्य केली नाही, मरोस्तोर नाही केली बरं का. म्हणता ना जी त्याची खोड. पण मी तुम्ही मरू नये पण तुमची खोड सुधारावी म्हणून तुम्हाला सांगते. हालेलुया. शौल जो होता देवाने त्याच्यावर भरोसा ठेवला, पण त्याने देवाचा भरोसा तोडला. दाविदाने देखील तोडला. पण दाविदाने दुसरी जी संधी मिळाली त्याचा योग्य उपयोग केला. टाळ्यांची कमी आहे. शौल म्हणायचा मी चुकलेलो नाही, मी जे धष्टपुष्ट जनावर घेऊन आलेलो आहे त्याचंच आपण देवाला अर्पण पण देऊ. तू माझ्या पुढं पुढं चल, कोणाला समजू देऊ नको मी चुकलो आणि देवाचा कोप माझ्यावर आलाय. खूप लोक लोकांपुढं नीतिमान वागतात. अरे पण देव अंतःकरण पारखतो. तुझा बाह्य नीतिमानपणा सफेद शर्ट घालून टाईट फिट चालून
कोणत्याही रंगाचा घाला, कोणामध्ये पण असतं ते. पण सांगते, सफेद कपडे घातल्याने आपण शुभ्र नाही होत. देव अंतःकरण पाहतो. आणि आज वेळ काय आहे? निराशा आहे, हाडं कुजली आहेत, त्रास आहे, मार्ग मोकळे होत नाही. गोष्टींवर म्हणता ना, थप्पीवर थप्पी मळाची चाललेली आहे. का तुम्ही गप्प बसलेत? का बरं माहिती? आम्ही काय चुकलो? काय चुका केल्या आम्ही? सगळं जे देवाला आवडतं तेच आहे. आता याच्यात मी अर्पण देणार आहे प्रभूला. देवाला नको आहे ते. जे देवाकडनं नाही, जे देवानी करायला नाही लावलेलं, ते देवाला देऊ नका. आमेन. चोरी करून चोरीचा दशमांश प्रभूला देऊ नका. तो मान्य नाही होणार. तुम्ही म्हणशाल चोरी केली पण मी माझा भाग टाकलाय. नको करू असं. देवाने शौलाला तुच्छ लेखलं. परमेश्वर शौलाची वाट पाहायचा. आज पश्चाताप करेल, उद्या पश्चाताप करेल. आज ही चूक करणं सोडून देईल, उद्या ही चूक करणं सोडून देईल. पण शौलामध्ये घमंड होता. शौल देवाची आज्ञा पाळत नव्हता. दावीद राजाने पाप केलं शौलापेक्षा घाणेरड. म्हणा, घाणेरड पाप. मर्डर पण केला, व्यभिचार पण केला. पण दावीद राजाने पश्चाताप पण केला. कसा पश्चाताप केला? देवा, तुझा आत्मा माझ्याकडनं काढून घेऊ नको. कारण त्याला जाणवायला लागलं, जी देवाची उपस्थिती माझ्या अवतीभोवती फिरत होती ती आता दिसत नाहीये. का? पाप केल्यामुळे. देव बोलणं बंद करतो. तुम्ही 70-80 वर्षाचे म्हातारे पण असाल ना, तरी तुम्ही गप्प बसलेत म्हणून हाडं दुखतायत. क्षमा मागा, पश्चाताप करा. शौलाने नाही केला. देवाने त्याच्यामधून त्याचा आत्मा काढून घेतला. देवाकडून दुष्ट आत्मा त्याला देण्यात आला. कोणाकडून? कोणाकडून? असं वाटत नाही का हे जरा वेगळंच आहे? जरा जे लोक देवाचा आवाज ऐकत नाही ते दुरात्म्याने भरून जातात. आणि तो दुष्ट आत्मा तुम्हाला त्रास द्यायला लागतो. मग हा दावीद वर्शिप करतो आणि तो दुरात्मा निघून जातो. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. आणि इकडून शौला मधून दुष्ट आत्मा निघून जायचा. पण दावीद मोठा झाला. दाविदाने चुकी केली, व्यभिचार केला. व्यभिचार कसा झाला? बाल्कनीत फिरत होता, रिकाम टेकडा फिरत होता. युद्ध चालू होतं. युद्धाच्या दिवशी राजा आराम करत होता. या राजाची गोष्ट सांगतीये. थोडं पुढे या राजा. आज युद्ध पुकारलेलं आहे आणि प्रत्येक युद्धामध्ये राजाचं जाणं गरजेचं आहे. पण हा मात्र घरात गॅलरीवर फिरतोय. आणि नजर कुठं गेली? भलतीकडं, नको तिथं. म्हणा, नको तिथं. म्हणून प्रभू म्हणतो, सरळ चाल, आपल्या पापण्या पण सरळ ठेव. तुम्ही आणि मी देखील एक युद्धामध्ये आहोत. इफिस 6 मध्ये लिहिलंय. रिकाम टेकडा राजा फिरतोय म्हणजे प्रार्थना विरहित जीवन. युद्ध म्हणजे तुम्ही एक युद्धात आहात. देवाशी नातं जोडणं, प्रार्थना करणं, देवाच्या उपस्थितीमध्ये राहणं सोडून गच्चीवर फिरताय. राजासारखं म्हणजे काय? नो प्रेयर, प्रार्थना नाही. दिलं ना प्रभूनी सगळं. कधी कधी देव सगळं देतो आणि आपण सगळं विसरून जातो की देवाने दिलंय म्हणून.
नोकरी मागायचो, नोकरी दिली, देवाला विसरलो. सेवा मागितली. सेवेच्या आधी रात्रंदिवस उपवास आणि प्रार्थना. जीव असा कसा व्हायचा. आता सेवा दिली, आता लोकांच्या मागे पळतो, देव मागच राहिला. कधी पण मिनिस्ट्री आधी नाहीये, देव आधी आहे. तुम्ही आणि तुमचा देव दोघं जेव्हा एकत्र होता तेव्हा संजीवन येतं. जे भुकेले असतील ते आपोआप तुमच्या मागे येतील. आमेन. हा जो राजा दावीद राजाचं काय चुकलं, युद्धाला जायला पाहिजे होतं. ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना करत नाही, वचन वाचत नाही, 2-3 दिवस लगातार तुम्ही असेच राहता, मग पाप घडतं. तुम्ही आज पहिल्यांदा पण आले असाल तरी सांगते, पाप कबूल करा आणि ते करणं सोडून द्या, कारण देवाचा न्याय लवकर येत आहे. परमेश्वराच्या उपस्थितीत राहणं शिका. जसंही दावीद राजाकडं पाप झालं आणि देवाच्या नबीला सांगण्यात आलं, जाऊन त्याला सांग, दावीदाला सांग की मला जे तू केलंय ते मुळीच आवडलेलं नाही. आणि जसंही ते दावीदाला सांगण्यात आलं, गुडघ्यावर येऊ शकतो, गुडघ्यावर हात वर कर. त्याने पश्चाताप केला. Can we sing one song? मैं हूं यहाँ. आराधना मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरे सारे चीजों से. मैं हूँ यहाँ. सर्वजन मैं हूँ यहाँ. दावीद रडतोय, मी चुकलो, मी थे प्रभू, मला क्षमा कर, मी पश्चाताप करतो, मला क्षमा कर देवा. आमेन. आणि जो देव रागवला होता ना, तो लगेच त्याच्या जवळ आला. दाविदा, मी तुझे पाप माझ्या नजरेतून पुसून टाकले आहे. मी ते आठवत सुद्धा नाही. आणि तोच दावीद राजा काय म्हणतोय, स्तोत्र संहिता 103. स्तोत्र संहिता 103:10. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. आमेन. त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. आज आपण जेवढे चांगले बसलोय ना, ते आपल्या चांगल्या कृत्यामुळे नाही, तर देवाची दया आहे म्हणून. कारण आपल्या पातकाच्या मानाने त्याने आपल्याला अजून शिक्षा दिलेली. ज्या चुका आपण केल्या त्यानुसार त्याने अजून शिक्षा केलेली, आणि तो करत नाही. तो म्हणतो, पूर्व आणि पश्चिम जितके दूर आहे तितके तू माझे पाप दूर ठेवले आहे. आणि आज परमेश्वर त्या पापी घाणेरड्या व्यक्तीला देव म्हणतो, हा माझ्या हृदयाच्या जवळचा आहे. तुमचे पाप लाखेसारखे लाल असले तरी परमेश्वर ते बर्फासारखे शुभ्र करणारं सामर्थ्य ठेवतो. जर तुम्ही तुमच्या नजरेतनं खाली पडले
जोपर्यंत प्रियानं तो पापी स्वभाव जात नाही ना, नवीन हृदय नाही येत. निराशा टिकून राहते. आत्मिक रीतीने पाप आपल्याला आजारी करतं, घरामध्ये क्लेश घेऊन येतं, घरामध्ये त्रास घेऊन येतं. आणि स्वर्गात आणि पृथ्वीवर असं कोणतंही नाव नाहीये येशूला सोडून जे पापाची क्षमा देऊ शकतं. फक्त येशूच आपल्याला पापाची क्षमा देतं. फक्त येशू मध्येच आपल्याला ती क्षमा मिळते. प्रकटीकरण त्याचा 1 अध्याय 5वं वचन. आज जर काही कामं थांबली आहेत, पश्चाताप कर. ते करणं सोड जे तुला देवाच्या उपस्थितीपासून लांब नेतंय. आदाम आणि हवे बरोबर परमेश्वर रोज फिरायचा की नाही, पण पाप केलं आणि ते लांब झाले आणि मग त्यांच्या जीवनामध्ये त्रास आला. आज तुम्ही म्हणता त्रास का नाही जाते, प्रॉब्लेम का नाही जाते? तुम्ही गप्पा आहात, अजून जे कबूल करायला हवं होतं ते केलेलं नाहीये. वाचूया प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 5 नंबरचं वचन. आणि विश्वसनीय साक्षी, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो, जो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले. आमेन. आमेन. त्या परमेश्वराची आपण स्तुती करतो ज्याने त्याच्या रक्तात